नमस्कार. स्वार्थी निरूपाच्या मनात नेहमी हेच असतं की घरात प्रत्येक काम हे मीरानेच करावं. मीराने या घरातील मोलकरीण म्हणून राहावं. आणि त्यात आजीने मीराला असं म्हटलेलं असतं, मीरा फक्त घरातले कामं करून भागणार नाही आहे, तर तुला तुझं असलेलं टॅलेंट देखील लोकांपुढे मांडायचं आहे. त्यासाठी तू आता ऑर्डर घ्यायला सुरुवात कर. त्यावर आता आजीने असं म्हटल्यावर शेवटी ही जी आपली मीरा असते ती तयार होत असते. त्यावेळेला निरूपाने स्वतःचा पाय मुरगळल्याचं नाटक करून असं काही चित्र उभं केलेलं असतं की आता मला काही दिवस तरी आराम हवा आहे, मी काहीच काम करू शकत नाही. आणि त्यात देविका पार्लर उघडायला इथून निघून जाते. मग घरातलं काम करणार कोण, असा खूप मोठा प्रश्न आता निरूपाने समोर उघड करून ठेवलेला असतो. त्यावर मीरा म्हणत असते, बाईसाहेब कशाला काळजी करताय तुम्ही, काही दिवस मी करेन मॅनेज तुमचा पाय बरा होईपर्यंत. आणि अशातच आजी म्हणत असते, अगं ए मीरा, प्रत्येक वेळेला तू सगळ्यांचा विचार करते, पण हे प्रत्येकजण तुझा विचार करतात का, हा विचार तर अधिकार. त्यावर आता थेट ही जी मीरा असते ती म्हणत असते, आजी पण ही पण आपलीच माणसं आहेत ना. त्यावर आजी म्हणत असते, हे बघ, आपली माणसं आहेत का आपली नाही हा विषय नाही आहे, पण प्रत्येकाने आपापलं काम केलं पाहिजे. तुला हे लोक काडीचीही किंमत देत नाहीत. त्यांना काय वाटतं माहिती आहे का, मीरा म्हणजे या घरातील मोलकरीण आहे. आता तो पंकज जेव्हाही ऑफिसमधनं येतो तो तुझ्याकडे कॉफी मागतो का, त्याला त्याची आई त्याची बायको कॉफी देऊ शकत नाही का. प्रत्येक गोष्ट तो तुझ्याकडं अवलंबून आहे. याचा अर्थ प्रत्येकजण तुझा वापर करत आहे. त्यात निरूपाने स्वतःचा पाय मुरगळला आहे हे जे काही नाटक केलं आहे ना, त्याचा पर्दाफाश तर मी करणारच आहे. त्यावर आता थेट सत्या मागून येतो. तो म्हणत असतो, आजी तुला काही करायची गरज नाही आहे, बघ मी आज रात्री काय करतो. त्यावर आता ही जी आजी असते ती म्हणत असते, सत्या काही प्रॉब्लेम होईल असं वागू नकोस रे. त्यावर सत्या म्हणत असतो, आजी काहीच प्रॉब्लेम होणार नाही. खरं तर या निरूपाचा खरा चेहरा लोकांसमोर येईल. आणि अशातच आता रात्रीच्या वेळी सत्याने निरूपाला चाकू घेऊन घाबरवल्यानंतर निरूपा चांगलीच टुनटुन उड्या मारायला लागते. त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे जमलेल्या सगळ्यांनी आता निरूपाचा खरा चेहरा पाहिलेला असतो. आणि निरूपावर म्हटलेलं असतं, आम्हाला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती, शेवटी तू अशीच वागलीस, जशी तू दिसतेस एकदम फ्रॉड. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, गप्प बसा तुम्ही, मला फ्रॉड म्हणताय. या घरासाठी मी काय काय केलं आहे ना हे नाही सांगू शकत तुम्हाला मी. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, बाईसाहेब काय केलं आहे तुम्ही या घरासाठी, सांगा जरा, सांगा काय केलं आहे. एक तर एवढं मोठं कर्जाचं डोंगर तुम्ही उभारून ठेवलं आहे, त्याचे हप्ते मी आणि माझा नवरा फेडतोय. आणि त्याची तक्रार आम्ही तुमच्याकडे कधीच केली नाही. किंवा या घरात धान्य आणताना आम्ही हा विचार कधी केला नाही की आम्ही जेवणार तर आहोत, पण त्याबरोबर तुम्ही फुकट जेवणार म्हणून. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, बघ बघ बोललीस ना फुकट. त्यावर मात्र आता थेट मीराने बोलायला सुरुवात केलेली असते, बाईसाहेब काय ना, तुम्ही स्वतःला बाईसाहेब म्हणून घेता, पण तुमच्याकडे त्या पद्धतीचं काहीच क्वालिटी नाही आहे. खरं तर मला एकच स्पष्ट करायचं आहे, आपण जे काही बोलणार आहोत ना त्याच्यावर नेहमी ठाम राहिलं पाहिजे. त्यावर आता निरूपा म्हणत असते, अगं बोल ना, बोल तू, आता तुझी वेळ आहे ना, तू बोलणार. पण लक्षात ठेव, वेळ प्रत्येकाची बदलते. आज इथे मी, उद्या तिथे तू, उद्या मी, कळलं का तुला. त्यावर लगेचच आता फायनली मीराने निरूपाला असं म्हटलेलं असतं, आजपासून काही झालं तरी मी फक्त सकाळचं जेवण करणार आणि त्यानंतर माझ्या कामाला निघून जाणार. रात्री जर तुम्ही जेवण केलं तर ठीक आहे, नाहीतर मी माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या आजीसाठी आणि माझ्या सासऱ्यांसाठी पटकन काहीतरी बनवीन आणि खाऊन मोकळे व्हा मी. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, म्हणजे तुला म्हणायचं काय आहे, तू मला, माझ्या सुनेला आणि माझ्या मुलाला वेगळं टाकतेस की काय, या घरात आता दोन चोल बनणार की काय. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, बाईसाहेब तुम्हाला काय वाटतंय ना तसं करा, पण माझ्या नवऱ्यावर चिडायचं नाही या, हे तुम्हाला मी आधीच सांगतो. जर उद्या मला कळलं की तुम्ही माझ्या नवऱ्याला चिडवताय तर मात्र मी तुमचा अपमान केल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि अशातच आता
सगळ्यांच्या समोर एक वाक्य पक्का करून शेवटी सत्याने आता निरूपाला असं म्हटलेलं असतं, मी तुला शेवटची वॉर्निंग देतो, यापुढे माझ्या बायकोच्या नादी लागण्याचा प्रकार देखील तुझ्या मनात आला ना, त्याच वेळेला तो प्रकार घेऊन टाकायचा, नाहीतर तुला संपवणार म्हणजे संपवणार. अशातच आता थोडा वेळ होऊन गेलेला असतो, पण अजूनही निरूपाला तिची अक्कल काय आलेली नसते. त्यावेळेला मागून सुधाकर म्हणत असतात, निरूपा जरा बाहेर येऊ का मी? हो जरा पाय तिकडे घे. त्यावर निरूपा पाय साईडला घेते आणि अशातच आपण पाहतोय आता निरूपाला शेवटी सुधाकर म्हणत असतात, निरूपा एकच गोष्ट लक्षात ठेव, मुलं तुझ्यासाठी इतकं काही करतात पण तुला त्याची जाण नाहीये. आज सत्यजित एवढी गाडी चालवतो, इकडनं तिकडे तिकडनं इकडे, त्यातून त्याला काही पैसे मिळतात तर ते पैसे तो तुझ्या हातात देतोय, तरीही ते पैसे तुला घ्यायचे नाही आहेत. काय दाखवायचं आहे तुला की मी माझ्या मुलाला एकदम समृद्ध केला आहे, तो काही करू शकतो. त्यावर लगेचच आपण पाहतोय शेवटी वरून हा जो पंकज असतो ना तो तिथे आलेला असतो. तो म्हणत असतो, काय सुरू आहे घरात? त्यावर लगेचच आता सत्यजित म्हणत असतो, तुझीच कमी होती, आलास ना माकडा, या आतमध्ये गप गुमान आज जा, नाहीतर इथल्या इथे कोंबून टाकीन तुला. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सत्याने असं म्हटल्यावर पंकज चिडतो. तो म्हणत असतो, तू मला कोंबणार? त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, का काय डाऊट आहे का तुला? त्यावर लगेचच आता शेवटी तो व्यक्ती म्हणत असतो, डाऊट असा नाही, पण तू माझ्या जागेवर उभा राहून धंदा करतोयस. त्यावर लगेचच आता त्या जागेचा मी अधिकृत मालक आहे असं त्या व्यक्तीने म्हणताच सत्या आता शेवटी कॉलर टाईट करून म्हणतो आणि मग तो व्यक्ती आपल्याकडील सगळे पेपर व्यवस्थित आहे की नाही याचा विचार करत असतो. इकडे आपण पाहतोय आता निरूपाने थेट मीराची पाय धरत माफी मागितलेली असते. निरूपा म्हणत असते, आय एम सो सॉरी, माझ्याकडनं जरा चुकी झाली आहे, आपण लवकरच आपल्या पद्धतीने विचार करूया. मित्रांनो, इथे तर आता कन्फर्म आहे की सत्या, मीरा आणि आजी या तिघांनी मिळून निरूपाचा चांगलाच डाव फिसकटवायचा आणि तिला तिच्या लायकीप्रमाणे राहू द्यायचा असा विचार केलेला आहे. बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.